आज ज्या घटना घडल्या याच्यामध्ये अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतात. पहिला प्रश्न आहे की पाकिस्तानला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी मदत केली. याचा पाकिस्तानला खूप फायदा होणार आहे. कारण आपण ही मदत थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते ऐकले नाही आणि बहुतेक जी मदत असते IMFची ही चांगल्या कामाकरता वापरायच्या ऐवजी पाकिस्तान जी आहे ही युद्धाकरता वापरेल किंवा चीनचे पैसे परत करण्याकरता वापरेल. तर हे याच्यामुळे पाकिस्तानची अजून त्रास द्यायची जी क्षमता आहे ती वाढत आहे. दुसरा जो प्रश्न समोर येतो आहे की पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणत आहेत की ते चर्चेकरता तयार आहेत. पाकिस्तानचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या तोंडाने बोलत आहेत, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि एवढं नक्की की आपण युद्ध तेव्हापर्यंत चालू ठेवू जोपर्यंत आपल्याला जे पाकिस्तानचं सैन्य तोडायचं आहे, पाकिस्तानचे तुकडे करायचे आहेत, तोपर्यंत आपण जे आपलं युद्ध आहे ते सुरू ठेवूच. याच्याशिवाय नेक्स्ट प्रश्न आहे की एवढे जे हल्ले झाले भारताच्या विमानतळावरती, तर त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान झालं का? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली सगळे हवाई तळ हे सुरक्षित आहे, आपली रडार सुरक्षित आहे, आपली विमानं सुरक्षित आहे, ज्यामुळे आपली पाकिस्तानवरती हल्ला करण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत उत्तम आहे आणि योग्य वेळेला तो हल्ला केला जाईल. पाचवा प्रश्न आहे की पाकिस्तानचे जे DGISPR आहेत त्यांचे वडील हे दहशतवादी होते. हे दहशतवाद आणि पाकिस्तानी सैन्य यांचा घनिष्ठ